तुमच्या माध्यमातून इथं जो विद्यार्थी संवादाचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमासाठी मला बोलावलं, यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। माझ्याबरोबर सुनील भाऊ भुसारा या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक आपल्या संघर्षाच्या वेळेस नाहीतर कुठल्या तरी अधिकाऱ्याला भेटत असताना ते माझ्याबरोबर तिथे होते। आमचे मित्र आणि तुमच्या सर्वांचे सुद्धा मित्र म्हणजे प्रमोदजी पाटील, नेहमी त्यांना जेव्हा मी भेटतो तेव्हा विचारतो, कदाचित MPSC मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत असताना, ते समजून घेत असताना, माझ्यापर्यंत पोहोचवत असताना तुम्हाला कदाचित इतकं टेन्शन वाढलं असावे की तुमच्या डोक्यावरची केस तिथे गेली। आज जे काही आम्ही लढतोय त्याच्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे, आणि एका पिक्चर मध्ये डायलॉग होता, एक बार मैंने कमिटमेंट की तो फिर बाद में मैं खुद की भी नहीं सुनता। आता आमदार मला ज्यांनी बनवलं ते म्हणजे कर्जत जामखेडकर। त्यांनी मला लढायला शिकवलं। जन्म बारामतीचा असला तरी कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं। आणि त्याच पवित्र भूमीतून अजून एक लढवय्या व्यक्ती म्हणजे आपले ऋषिकेश गांगडे, हे पवित्र भूमी मांडळीमधून येतात, कर्जत तालुका। त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत हा लढा कायम ठेवला। जे दुसरे तक्रारदार होते त्यांच्यावर दबाव आणला। खरं तर मराठी माणूस कधी झुकत नाही, पण दुर्दैव असं जो कुठला तुमचा मित्र होता तो कसा झाला हे प्रमोद भाऊंनी तिथं सांगितलं। त्याचं 2-2 नावं होती, कारण मीच कन्फ्युज व्हायचो त्याचं नाव खरं काय। पण त्याला काही झालं असलं तरी तुम्ही शेवटपर्यंत या विद्यार्थ्यांच्या बाजूने राहिलात, सत्य याच्या बाजूने राहिलात, त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो। त्याच्याचबरोबर अनेक असे लोक आहेत जे या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर राहिलेत, कारण का मी माझ्याबरोबर राहिले असं मी म्हणून चालणार नाही, कारण का हा लढा तुमचा होता, तुमच्या भविष्याचा होता। त्यामुळे तुमच्याबरोबर भक्कमपणे राहिले, ज्याच्यामध्ये नितेश भाऊ सूर्यवंशी, म्हणजे तिथे आम्ही बैठकीमध्ये बसलो, मी थोडा आक्रमक आहेच तुम्हाला माहिती आहे, पण कधी कधी मी शांत बसायचो समजून घेण्यासाठी, मध्येच तिथं नितेशराव काय व्हायचं माहित नाही की ते आक्रमक होऊन जायचे। आणि त्याच्याच बरोबर संदीपराव मोरे सुद्धा आमच्या बरोबर होते, ते शांत त्यांना सांगायचे, शांतपणे कसं खरं सांगायचं हे त्यांच्याकडनं तिथं शिकवलं पाहिजे। त्याच्याच बरोबर संकेत भाऊ बारसकर हे स्वतः वकील आहेत। खरं तर मला कधी कधी प्रश्न पडतो, कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही लय भारी बोलता, पण असं म्हणतात माईक हातामध्ये आल्यानंतर कदाचित हे, पण ती पहिली सुरुवात आहे, हळूहळू सवय होऊन जाईल। पण राजकारण फार वेगळं आहे, राजकारण एकदा घुसलं बरे असं जातं काय वंगाळ, खरंच वंगाळ आहे राजकारण। अजितदादा सुद्धा बोललो, किरण भाऊ जगताप असतील, त्याचबरोबर संग्राम भाऊ नराळे असतील, संकेत भाऊ असतील, त्याच्याचबरोबर सोमनाथ भाऊ चव्हाण असतील, अमोलजी शिंदे व आपल्यासारखे अनेक मान्यवर आमच्या बरोबर भक्कमपणे राहिलेत। यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्वांचंच इथं आभार व्यक्त करतो। जेव्हा केव्हा तुमचे प्रश्न मी मांडतो तेव्हा मला तुमच्यात डेप्युटी कलेक्टर कोणीतरी दिसतं, तुमच्यामध्ये मला DYSP, तहसीलदार, PSI, SIT, ASO, SR क्लर्क, त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टर, हे उद्याचे हे सर्व अधिकारी आम्हाला दिसत असतात। आणि राजकारणामध्ये आम्ही काय फक्त आमदार बनण्यासाठी आलेलो नाही, पुढे जाऊन खूप काय आम्हाला करायचंय या देशासाठी, या राज्यासाठी। अजून 30, 35, 40 वर्ष आम्हाला समाजकारण आणि राजकारण करायचंय। हे राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना उद्या जाऊन आमच्या बरोबर चांगले अधिकारी असणं सुद्धा महत्वाचं आहे। त्यामुळे तुमच्यात आम्ही चांगले प्रामाणिक अधिकारी म्हणून तिथं बघत असतो, उद्या जाऊन जे लोकांना तिथं सेवा देणार आहेत। मग प्रामाणिक आणि चांगले अधिकारी जर आपल्याला उद्या पाहिजे असतील तर ते जी परीक्षा देतात,
ज्या प्रक्रियेतून अधिकारी बनतात ती प्रक्रिया सुद्धा स्वच्छ आणि चांगली आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे का नाही? त्यामुळे एकतर तुमच्या अडचणी आहेत का तुम्ही, मला माहिती तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिक सारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये कसं राहता, 10 बाय 10च्या खोलीमध्ये 15-15 लोक राहता, कधी कधी क्लासेसमध्येच आंघोळ करता, तिथंच तुम्ही राहता, 18-18 तास, 20-20 तास, 24-24 तास, कधी कधी 1-2 तास झोपता, 3 तास झोपता. पोहे खाल्ले म्हणजे आमचं जेवण झालं. त्याच्याच बरोबर परवडत नसेल तर चहा घ्यायचा, चहामध्ये बिस्किट खायचं. याच्यामध्ये तुम्ही दिवस काढता, कसे तरी महिने काढता. त्याच्यात मुलींची परिस्थिती तर फार वेगळी असते. एकच संधी दुसरीच संधी, आणि 1-2 संधी झाली मग प्रश्न निघतो, नाही तर चर्चा सुरू होते लग्नाची. आणि मग अशा या वातावरणामध्ये तुम्ही सर्वजण शिकत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे पूर्वी चहा कदाचित 3-4 रुपयाला मिळत होता, आता कितीला मिळतो? 12 रुपये, 15 रुपये. देशाच्या प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे पेट्रोल आणि डिझेल महाग झाले, कमी वापरा. तेल महाग झाले खायचं तर ते कमी खावा. म्हणजे खर्च कुठेतरी वाढलेत, महागाई वाढलेली आहे. पोह्याची किंमत पूर्वी 10 वर्षापूर्वी किती रुपये असायची? 5-7 रुपयाला असायचं. आणि चांगले पोहे आणि बरेच मिळायचे, मी सुद्धा खाल्ले ते. पण आता किती रुपयाला पोह्याची प्लेट? 35 रुपयाला. आता तुम्ही ज्या परिवारातून येता, शेतकरी कुटुंबाचे अनेक मुलं मुली इथे आहेत. सोयाबीनचे भाव 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी जेवढे होते तेवढेच आहेत. कपाशीचे भाव तेवढेच आहेत. नाही तर जेव्हा असं सरकार येतं ते पडतातच हे तुम्हाला माहिती आहे. कांद्याच्या भावासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागतो, नाही तर खर्च 20 रुपये असताना आपल्याला 2-3 रुपयाला कांदा किलोला तिथं विकावा लागलेला आहे. मग शेतकऱ्याची अशी परिस्थिती असेल तर शेतात काम करणाऱ्या मजुराची काय परिस्थिती असणार आहे? त्याच्याचबरोबर इतरही छोटे मोठे व्यवसाय करणारे दुकानदाराची मुलं सुद्धा आपल्यात आहेत. एका दुकानावर अख्खा परिवार चालायचा. आता त्याचाच मुलगा शिकून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याच दुकानावर काम करतो. मग आजची ही परिस्थिती असताना उत्पादन आपलं वाढत नाही, आपल्या आई वडिलांचं उत्पादन वाढत नाही. फक्त तुमचं काहीतरी भलं व्हावं यासाठी आपली स्वप्न मारून तुमचे आई वडील कुठून तरी पैसा गोळा करतात, उसने पैसे घेतात आणि तुमची इथं शिक्षणाची फी नाही तर तुमचा खर्च आहे तिथे भरत असतात. बरोबर का नाही? त्यामुळे तुमचं स्वप्न हे तुमचं नसून तुमचं स्वप्न हे तुमच्या आई वडिलांचं सुद्धा आहे. याची जाण ही तुम्हा सर्वांना आहे आणि आई वडिलांना सुद्धा आहे, तुमच्या शिक्षकांना सुद्धा खऱ्या अर्थाने ती आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी सुटाव्यात यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण काम करत असतो. आता कुठले कुठले पेपर फुटले 2026 मध्ये आपण जरा 23 पासून सुरुवात करू. मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक 4 नोव्हेंबर 2023 ला पेपर फुटला. वन संरक्षण 5 ऑगस्ट 2023 ला फुटला. तलाठी भरती मी काय वेगळं बोलणार नाही. मला जेलमध्ये टाकणार होते, माझ्यावर FIR होणार होता, पण ते विसरले की रोहित पवार जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्या सकटच बोलत असतो, कधी हवेत बोलत नसतो. आणि आता सिद्ध झालेलं एक तलाठी भरतीमध्ये सुद्धा पेपर फुटला होता. हे मी तर म्हणतच होता तुमच्या माध्यमातून जे पुरावे माझ्याकडे आले. पण आता कुठलं मॅट सुद्धा त्या तिथं सांगत आहे की आपल्या या तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि तो सुद्धा 25, 30 लाख, 40 लाखाला एक पेपर गेलाय. आणि त्यावेळेस अंदाजे 4,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला होता. त्यात खोलात जाणार आहे. आम्ही कुठलाही विषय सोडत नाही. महाजनको ऑक्टोबर 2023, कोतवाल भरती ऑक्टोबर 2023, सार्वजनिक बांधकाम विभाग 17 डिसेंबर 2023. जरा 24 वर येऊ आपण. जलसंपदा फेब्रुवारी 2024. 25 राज्य उत्पादक शुल्क सप्टेंबर 2025, म्हणजे तोच विषय ना आपला एक्साईजचा. एक्साईज मध्ये काय झालं होतं की मार्किंग पॅटर्न म्हणजे कुठल्या विषयाला किती महत्व दिले हे फुटला होता. हा विषय तुम्ही आपण सर्वांनी मांडला, पण याच्यामध्ये मॅटली सुद्धा आता कन्क्लुजन केलेलं आहे. त्याच्याबरोबर आपल्या MPSCली सुद्धा सांगितलेलं आहे हो मार्किंग पॅटर्न हा फुटला होता. म्हणजे MPSC वर जो आपल्या सगळ्यांचा विश्वास हा कायम आहे, अजून सुद्धा आहे, पण त्याच्यामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं आणि भीती वाटते. 2026 मध्ये मी सांगतो HSC केमिस्ट्रीचा 8 फेब्रुवारी 2026
FDA ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय, मार्च 2026, SRPF 2026, नीट परीक्षा, याच्याबद्दल मी वेगळं बोलणार नाही. एका मोठ्या नेत्याला घरी बसावं लागलं याच्यासाठी, फक्त युवा शक्तीच्या सोबत. TET 27 जून 2026 आणि आता CETचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे जुलै 2026 आणि पुण्याचा सुद्धा आहे. MMRDAचा आता एकनाथ शिंदे साहेबांना काही दिवसांपूर्वी मी भेटलो आणि म्हणलो की साहेब हे फार अंगलटी येणार आहे, याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागते. मी त्यांना ज्या दिवशी भेटलो त्याच दिवशी संध्याकाळी अधिकाऱ्यांनी एक कमिटी फॉर्म केलेली आहे, समिती फॉर्म केलेली आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही तर त्याच्यामध्ये काय घोळ झाला हे सांगतील. आणि सर्वच अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचंय की याच्यामध्ये कुठलाही प्रेशर तुम्ही घेऊ नका, कारण का आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. तुम्ही जर प्रेशर घेतला आणि खोटा रिपोर्ट बाहेर काढला तर खरं रिपोर्टकार आम्ही जर पुढे काढलं या मराठी मीडियाच्या माध्यमातून तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी महागात पडेल. त्यामुळे कृपा करून प्रेशर घेऊन या मुलांच्या भवितव्याला तिथं कुणीही हात लावू नये अशी आमची विनंती आहे. पुणे महानगरपालिकेला तुम्ही बसला होता, तिथं आम्ही आलो होतो, अधिकाऱ्यांनी दिले. आता त्या बाबतीत काय होतं आपण सर्वजण बघू. आता FDA पेपर कसा फुटला, कशा ऋषिकेश गांगर्डे आणि त्यांचे वकील हे तिथं जात होते, भेटत होते, काय झालं कसं झालं. 27 जुलैला पहिला पत्रकार परिषद आम्ही सर्वांनी मिळून घेतली. 27 जुलैला अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंना आम्ही भेटलो. 27 जुलै MPSC ला गेलो, त्यात काय कसं झालं प्रमोद भाऊंनी सांगितलं, त्यामुळे मी काय बोलणार नाही. तसा माझा स्वभाव फार कडक आहे असं समजू नका. मी प्रेमाने सुद्धा बोलतो, फक्त प्रेमाने बोलत असताना कुठेतरी अल्टिमेटम सुद्धा देत असतो त्यांना. त्यामुळे तिथं अल्टिमेटमच दिलं होतं की तुम्ही या बाबतीत जर तपास लगेच सुरू नाही केला तर मग तुम्हाला महागात जाईल आणि लगेचच त्यांनी तिथं तपास सुरू केला. त्याच दिवशी सुरू झाला. आता मी बाहेर आलो तेव्हा लगेचच त्यांनी आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ टाकून दिला की काहीच झालं नाही, असं नाही होऊच शकत नाही वगैरे. आता त्यांना मान्य करावं लागेल की काहीतरी गडबड झालं, कारण MPSCलाच काल रात्री तसं येतो त्या विषयावर. 28 जुलैला प्रकरणाची चौकशी सुरू झाली. 4 ऑगस्ट मुंबई येथे क्राईम ब्रांचला मी गेलो. 10 ऑगस्टला पेपर फुटी प्रकरण स्टुडंट फर्स्ट कार्यक्रम आपण जो घेतला तिथं गेलो. 18 ऑगस्टला मुंबई CP यांना भेटलो आणि 25 ऑगस्टला तिथं पेपर फुटला हे MPSCने तिथं मान्य केलं. हे तुम्हा सर्वांना काल रात्री किती वाजता, 11 वाजता का, कारण का याच्यावर काल चर्चा होईल. त्यांना असं वाटलं की दुसरा दिवस उजाडणारच नाही, आजचा दिवस दुसरा उजाडला ना, आता चर्चा तर होणारच. आता याचे जे MPSCचे अध्यक्ष आहेत विवेक भीमनवार, महाराष्ट्रातल्या फार मोठ्या एका नेत्याचे मित्र आहेत. एका शाळेत का कॉलेजमध्ये होते. RTOचे कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातलेत याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग गोंधळ घालणारा जर एखादा अधिकारी त्याला तुम्ही MPSCचा अध्यक्ष बनवत असेल तर हे आम्हाला मान्य नाही. त्यांना तुम्हाला घरी पाठवावं लागेल. पाठवता येत नसेल तर भिवनकर साहेबांना मी सांगतो, विनंती करतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने की आपण नैतिकता बघत असताना हे जे काय घोळ झालेले आहेत, एक तर एक्साईजचा मार्किंग पॅटर्न आणि आता हे आमचे FDAचा पेपर, तर कुठेतरी नैतिक जबाबदारी घेऊन तुम्ही आजच्या आज नाही तर उद्याच्या उद्या तुम्ही तिथं या पदाचा, अध्यक्षाच्या पदाचा राजीनामा तिथं द्यावा. मी तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो आणि अध्यक्षांना सुद्धा सांगतो आणि MPSCच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो, जर या महिन्या अखेरेपर्यंत तुम्ही राजीनामा नाही दिला तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता मी तुमच्या कार्यालयाला येत आहे. आता माझ्या बरोबर 1, 2, 3, 10, 100, 1000 किती लोक येतील हे मला सांगता येणार नाही. हा लढा तुमचा आहे, हा तुमच्या सगळ्यांचा आहे. एकटा हा लढा व्यक्ती लढू शकत नाही. पाठिंबा आपला द्यावाच लागेल. त्यामुळे या महिन्या अखेरेपर्यंत MPSCच्या अध्यक्षाने शांततेत नैतिकता स्वीकार, सचिव सुद्धा असेल त्यांनी नैतिकता मनामध्ये घेत तिथं राजीनामा दिलाच पाहिजे. जर नाही दिला तर आम्ही जाब विचारण्यासाठी 1 तारखेला दुपारी 12 वाजता किती वाजता MPSCच्या
कार्यालयाला तिथं जाणार आहे, अध्यक्षाला सुद्धा भेटू, सचिवाला सुद्धा भेटू आणि त्यांचे राजीनामा आधीच झाले असतील तर दुसरा एखादा स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी तुकाराम भाऊ मुंढेंना तिथं द्या जबाबदारी. मला माहित नाही त्यांचं आत्ताचं पद आणि हे पद काय कसं आहे, पण ज्याला कोणाला द्यायचं त्याला स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला तिथं जबाबदारी दिली पाहिजे या महिन्या अखेरीस, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. कारण काय, हा विषय एफडीएचा फक्त आहे का? आता इथे असणारे विद्यार्थी डेप्युटी कलेक्टरला किती जण बसतात, PSI ला किती जण बसतात, त्यानंतर अजून कुठली कुठली पदं असतात, त्याला बसतो का नाही बसत? मग समजा एकदा एखादा पेपर MPSCचा फुटत असेल तर उद्या जाऊन कुठल्या पुढच्या परीक्षेचा फुटणार नाही याची दक्षता नाही तर याची जबाबदारी सरकार घेणार आहे का? त्यामुळे जर तिथं अध्यक्ष त्याला घरी पाठवा. आमचा विश्वास MPSC वर आहे, आमचा विश्वास हा ऑफलाईन परीक्षेवर आहे, ऑनलाईन नाही. त्यामुळे या सरकारमध्ये इतके न घेत हुशार, ते म्हणतील अरे ऑफलाईनचा पेपर आता फुटला, आता ऑनलाईन आम्हाला घ्यावं लागतंय. मला त्यांना सांगायचे, सरळ परीक्षेपासून अनेक उदाहरणं आम्ही दिलेले, ऑनलाईन पेपर इतके फुटलेत, आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको, आम्हाला ऑफलाईनच पाहिजे. आणि ऑफलाईन घेत असताना आम्हाला MPSC तूनच पाहिजे, आम्हाला दुसरं कुठं नको. पण MPSC तून घेत असताना आम्हाला या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली कुठलीही परीक्षा नको. आणि सचिव सुद्धा आता या FDAच्या झालं ते पुण्याचं दिसते, पुण्याचं घेतलं ना विषय. आता FDAचा पेपर फुटला याच्या बाबतीत तुम्हाला अनेक लोकांना डाऊट असेल, कोणाकोणावर FIR झाले. मला असं कळतंय माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून, दुपारपर्यंत कळेल तुम्हाला सगळ्यांना, MPSCचे 3 अधिकारी आहेत जे या पेपर फुटीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तपास केल्यानंतर हे कुठेतरी आता सिद्ध होते असं दिसतंय. अजूनपर्यंत माझ्यापर्यंत ती माहिती आलेली नाही, पण मला जे काय आमच्या परिचयाच्या लोकातून, बाहेरच्या लोकातून जे काय कळलेलं ते आहे. 3 लोकांचं नाव असावं असं मला वाटतंय. त्यानंतर एक महाशय कुठल्या तरी क्लासचे माझ्यावर बोलत होते, रोहित पवारला माहित नाही, खोटी माहिती देत आहेत. मी तपासाला जायला तयार आहे, दुसऱ्या दिवशी गुजरातला जाऊन बसले. काय प्रवीण पाटील, कौटल्य अकॅडमी, त्याचे कवटे महाकाळ, त्याच्यावर सुद्धा FIR झाला असं मला कळतंय. आणि असे बरीच नाव आहेत, 7-8 त्यांच्यावर झाले. पण हा तपास थांबलाय, संपलाय, तपास थांबलाय आणि संपलाय असं समजू नका. तपास चालू आहे. त्यामुळे जी नावं तुम्ही दिलीत, आपण दिलेली आहेत, ते नावामध्ये सुद्धा ते तिथं बघत आहेत. पण महत्वाचं काय की एक तर CP साहेबांचे मी आभार व्यक्त करतो, त्याच्याचबरोबर PI काय नाव त्याचं, देसाई, मंगेश देसाई, त्यांचे आभार व्यक्त. बघा जे चांगले ते चांगले ना, या दोघे अधिकारी, CP साहेब, मुंबई CPचे आभार आणि देसाई साहेबांचे आभार की त्यांनी हा चांगला तपास करून काल शेवटी दबाव आलाच असेल, दबाव येऊन सुद्धा त्यांनी तुमच्या बाजूने निर्णय घेतला, तपास योग्य दिशेने नेला. पण तपास तिथं संपलाय असं नाही, त्यामुळे हा तपास तिथं पुढे जाणार आहे. 30 वर्षापूर्वी 1997 मध्ये काय घडलं होतं? कर्णिक घोटाळा. कोणाचं सरकार, PSIचा पेपर फुटला होता, बरोबर ना? तेव्हा काय केलं होतं? अध्यक्ष कुठं होते? कुठं होते? आणि अध्यक्ष बरोबर अजून 2-3 लोक जी असेल ती कुठं होते? इथं तर आम्ही म्हणतोय जेलमध्ये नका टाकू, पण त्यांना त्या पदावर ठेवू नका. टाका त्यांना जेलमध्ये, काय सरकारला करायचं करा, पण त्या पदावर आम्हाला तिथं काही लोक फक्त चक्की पिसिंग बोलून मोकळं होतात. इथं बोलणारा माणूस आणि तुमच्यासारखे मराठी मुलं माझ्या बरोबर आहेत, मुली माझ्या बरोबर आहेत. इथं मराठी माणूस बोलतोय पक्का आणि स्वाभिमानी मराठी माणूस बोलतोय. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही फक्त बोलण्यासाठी भाषण करत नसतो. खऱ्या अर्थाने आमच्या या युवांचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करत असतो. सगळ्यात
एक तुम्ही काम करा, तुम्ही इथे या. देशाचे प्रमुख बाहेर जाऊन मिठी मारतात, मी तुम्हाला इथं मिठी मारतो. या इकडे या. भारताच्या बाहेरच्या दुसऱ्या माणसांवर मिठी कशाला मारायची आपल्या. त्यामुळे आता याच्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत आयोगाच्या अध्यक्षांनी व तसंच हॅलो मागण्या करू, मग आपण बोलू ना. अध्यक्ष आणि कुणी राजीनामा द्यावा, सचिव यांनी राजीनामा द्यावा. एमपीएससीने त्या पोलिसांनी दिलेला अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, जसं आता ऋषिकेशनी पण सांगितलं. त्याच्याबरोबर काल एमपीएससीने काढलेला परिपत्र असे म्हटलं आहे, एका विद्यार्थ्याला एका व्यक्तीला, असं नसून आम्ही अनेक पुरावे तिथे दिलेले आहेत. त्यामुळे सगळे नेक्सस तुम्ही तिथे बघा. पुणे, नंदुरबार, बार्शी येथील नेक्सस संपूर्णपणे बघणं महत्वाचं आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की गुजरातमध्ये सुद्धा 4 लोकांची नावं आपण दिलेली आहेत. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणारे 4 जे कोणी लोक असतील, हा ते कुठले असेल, प्रवीण पाटील, त्यांना कदाचित ताब्यात घेतलं असं मला कळतंय. आता ते खरं आज दुपारी कळेल आपल्याला. अजून जे एजंट आहेत, एक एजंट नाहीये, 40 लाख रुपयाला एक पेपर गेला असं मला कळतंय. त्यामुळे ह्याच्यात एजंट कोण कोण आहेत हे तिथं बघावेत आणि FIR दाखल लवकरात लवकर करावा, जो काल झालाय असं मला कळतंय. पण तो आता पब्लिक करावा, कारण का हा विषय आता पब्लिक आहे. त्याचबरोबर ज्युडिशियल एन्क्वायरी या विषयामध्ये व्हावी अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. आणि असे प्रश्न आणि असे पेपर फुटणं हे योग्य नाही. तुम्हाला एक विनंती करायची, तुमच्यात सगळेच लोक इथं आलेले आहेत जे एमपीएससी देतात, पण जर समजा एफडीएचा पेपर फुटला एमपीएससी कडनं, तर मग बाकी पेपर देणारे, बाकी विषयामध्ये काम करणारे, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या मुलांना पाठिंबा देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर पोलिसांचा SRPFचा पेपर फुटला, ठीक आहे, ते तुमच्या बरोबर तिथं अभ्यास करत नसले तरी त्यांना पाठिंबा देण्याची जरूरत आहे. आता आदिवासी समाजाची मुलं मुली आंदोलन करतात, उपोषण करतायत, त्यांना सुद्धा आपल्या सर्वांना तिथं पाठिंबा देण्याची जरूरत. मला काय सांगायचंय की तुम्ही सगळ्यांनी एक उदाहरण करून दाखवलेलं आहे की नीटच्या बाबतीत जर पेपर फुटला आणि सामान्य लोकांना जर त्याच्यावर अन्याय झाला आणि मुला मुलींवर तिथं जर इनह्युमन पद्धतीने, अमानुषकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केला तर अख्खा भारत एकत्रित येऊ शकतो, युवा एकत्रित येऊ शकतो आणि अहंकारी सरकारला सुद्धा गुडघ्यावर आणू शकतो. हे तुम्ही सर्वांना दाखवून दिलं. त्यामुळे याच्या पुढे लढा लढत असताना कृपा करून एक राहावा. एकजूटची जी ताकद आहे ती एकजूटची ताकद मराठी माणूस म्हणून, भारतीय म्हणून, ही जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मोठी ताकद आहे. माणुसकी महत्वाची आहे. त्यामुळे माणुसकी जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि चांगल्या परीक्षा होणं, पारदर्शक पद्धतीने परीक्षा होणं आणि चांगले अधिकारी पुढे जाणं हे महत्वाचं. नाही तर काय, सीईटी पेपर तुम्हाला माहिती आहे, 11वी 12वी झाल्यानंतर आपल्याला तो पेपर द्यावा लागतो. इंजिनियर बनायचं असेल तर तिथे पर्सेंटाईल वाढून मिळतात. 20 लाख रुपये 25 लाख रुपये दिले की एखादा मुलगा, म्हणजे एक तर मुलगा आयसीएसई मध्ये, आयसीएसई नाही कुठलं ते, सीबीएसई आणि दुसरं कुठलं असतं, आयसीएसई, याच्यामध्ये मॅथ्स मध्ये नापास झालाय, त्याला 100% सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये मिळालेला आहे. त्यामुळे हे जे काय पैशाचा वापर केला जातोय ना, त्यामुळे राजकीय नेत्यांची मुलं, व्यावसायिकांची मुलं, पैसे असणाऱ्या लोकांची मुलं ही या विषयामध्ये पैसे देऊन पुढे जातील आणि गरिबाची पोरं आहे तिथं राहतील. त्यामुळे हे जर आपल्याला नको असेल तर कुठलाही पेपर फुटला, सीईटीच्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला सोशल मीडियावर सपोर्ट करावा लागेल. या आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आता सुरू आहे म्हणून मी म्हणतो त्यांना तुम्हाला सपोर्ट करावा लागेल. हा एमपीएससीचा पेपर फुटला, याच्यावर ज्या आपल्या मागण्या आहेत, तुम्ही सांगितलं, मी थोडी म्हणलो, मी नंतर भाषण केलं, शेवट भाषण केलं की काय केलं की त्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या. आता त्याच्या आधी सचिवाचा पण तुम्हीच आधी म्हणताय की त्यांचा राजीनामा घ्या, तर तुम्ही जे बोलला ते आता मी म्हणतोय आणि सरकारला अल्टिमेटम देतो आता या मीडियाच्या माध्यमातून
जर या दोघांचा राजीनामा पुढच्या काही दिवसात नाही घेतला तर या सरकारला हे महागात पडेल, हे या मीडियाच्या माध्यमातून तुला सांगतो. जाता जाता काय होते, एक शेवट शेवट सगळ्यांचेच आभार व्यक्त केले, पण पत्रकारांचे सुद्धा आभार. मालकांचं मला माहित नाही, पण आमचे कॅमेरामन, आमचे पत्रकार, आमचे बूम घेऊन बिचारे न जेवता तुमच्यासारखेच तिथं एखादी बातमी मिळावी, नाही तर तुम्हाला सहकार्य व्हावं, तुम्हाला पाठिंबा मिळावा, यासाठी बिचारे हे सर्व पत्रकार आणि मीडिया चॅनलनी आपल्याला प्रत्येक विषयामध्ये मदत केली. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. काही दिवसांपूर्वी आता विषय जे आमच्याकडे आलेले आहेत, एक तर मला आमच्याकडे हायकोर्टचा मुद्दा आलेला आहे. तोच आहे का? हायकोर्टचा आहे. मी काय करतो हे बघा, मला मी इथंच आहे, मी निवांत आहे. मला काही लोक म्हणायची की दादा अहो तुम्ही कुर्ता पायजामा का घालत नाही, पांढरे कपडे का घालत नाही. तेव्हा मला लोक सांगायची, मी विचारायचो का हो पांढरे कपडे कशाला घातले पाहिजे. काय आहे, स्वच्छ प्रतिमा दिसते. तुम्हाला अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की आज मी इथं पांढरे कपडे आणि ते सुद्धा कुर्ता पायजामा का घालून आणलेलो आहे. सांगतो काय, एक तर माझी प्रतिमा स्वच्छ आहे हे तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ईडीला सुद्धा माहिती आहे. आज पांढरे स्वच्छ कपडे आणि कुर्ता पायजामा इथं घालून येण्याचं कारण असं, आमच्या सगळ्यांची भूमिका आहे या सगळ्या परीक्षा पारदर्शक आणि स्वच्छ झाल्या पाहिजे. त्यामुळे मी काय लगेच जाणार नाही. आपल्याला पावसाचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि उन्हाचा सुद्धा आशीर्वाद आहे. मी इथं थोडा वेळ बसेल. तुमचे प्रश्न आहेत ना, घाई गडबड करू नका. 10 प्रश्न तुम्ही सांगा, ते 10 त्याने म्हणजे आम्ही जे लढायचं आहे ना, लढायचं आम्हाला लढायची प्रेरणा कोणाकडनं मिळत असेल, आदरणीय पवार साहेबांकडनं. 65 वर्ष या महाराष्ट्राला चांगली दिशा मिळावी, विकास व्हावा, मुला मुलींना तिथं संधी मिळावी. सगळ्यात जास्त MIDC त्यांच्या काळामध्ये आणल्या गेल्या. त्याच्याच बरोबर नोकऱ्या मिळाव्यात, शिक्षण व्यवस्था चांगली असावी, यासाठी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेब प्रामाणिकपणे काम करत आले. आणि आम्हाला सुद्धा जेव्हा आम्ही भेटतो त्यांना कसायच वगैरे काही विचारत नाहीत, डायरेक्ट मुद्द्यावर, तू जो मुद्दा घेतलेला आहे, काय मुलांचं म्हणणं आहे, काय आपल्याला करता येईल, या विषयासाठी मला असं वाटतं की साहेबांनी तुमचं सगळं ऐकून घेतलं होतं. ऐकून घेऊन ते मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यावेळेस बोलले होते. तुम्ही सुद्धा तिथं गेला होता आणि साहेबांनी सांगितलं होतं ते वेगळे विषय असताना साहेब म्हणले हा विषय सुद्धा महत्त्वाचा, तुम्हाला हातात घ्यावा लागेल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे राजकारणातला सह्याद्री म्हणजे आदरणीय पवार साहेब हे नेहमी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण तिथं काम करतो. त्यांचा आशीर्वाद तुम्हा आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे इथं बसल्यानंतर काही गडबड करू नका. 10-12 प्रश्न तुमचे जे आहेत ते आपण तिथं घेत आहोत. आणि आता झालं असं आहे की बऱ्याच मुलांना कळलेलं आहे की रोहित पवारांच्या सोशल मीडियावर एखादा मुद्दा टाकला तो सरकारपर्यंत लगेच जातो. बरेच म्हणजे आहे तो पण मुद्दा आहे. आता आपण घेऊ ना, आता ते घेऊ. आता प्रमोदराव मला फोन करतात, म्हणतात की हा विषय फक्त तुम्ही ट्विट केला ना तरी मार्गी लागतोय. अरे अनेक असे विषय आहेत की सोशल मीडिया आणि ट्विटवर टाकलं की खरंच ते मार्गी लागतंय. मला माहित आहे का? हा बघा, सांगायचं की महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता विधानसभेत आणि लोकसभेत जरी कायदेशीर नसले तरी लोकांच्या मनातला विरोधी पक्षनेता हे तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास आहे. ताकद जी आपल्याला मिळते ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही सांगा जिथं कुठं जायचं तिथं आपण जाऊ, तिथं आम्ही जातो, तो प्रश्न सुटावा अशी प्रामाणिकपणे इच्छा आमच्या सगळ्यांची आहे आणि तिथं आम्ही काम करत असतो. त्यामुळे 10 प्रश्न तुमचे असतील तर घेऊ.
नंतर प्रेस कॉन्फरन्स, प्रेसला जर अजून काय राहिलं असेल विचारायचं तर मग आपण पुढे प्रेसवाले आले तर त्यांच्यावर बोलू. तुमचे 10 प्रश्न घेतो, मग मी प्रेसला तिथं समोर जातो. ठीक आहे.